विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम आणि नमस्कार. सर्व विश्वची भावे सुखी. डॉक्टर यशवंत पाठक. ही जी संतांची जी संकल्पना आहे, संतांची जी प्रतिज्ञा आहे, आज आधुनिक तंत्रयुगामध्ये याची किती नितांत आवश्यकता आहे हे या पाठामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलं आहे. आज गाव पातळीपासून ते जगाच्या स्तरावर माणूस वेगवेगळ्या आधुनिक साधनांनी खूप जवळ आला, परंतु माणूस म्हणून माणसाशी तो जोडला गेलाय का? माणसे मनाने जवळ आलीत का? अवघी मानवता सुखी झाली का? या गोष्टीचा विचार करताना आपल्याला संत विचारांकडे जावे लागते. संत वाङ्मयामध्ये हा जो विचार आहे तो अतिशय प्रभावीपणे आणि परिणामकारक संतांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे. तोच विषय घेऊन डॉक्टर यशवंत पाठक यांनी संतांचा हा जो विचार आहे तो आपल्यापुढे ठेवलेला आहे. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष, संत म्हणजे महापुरुष. जगाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी देह कष्टविणारे, परोपकार करणारे असे हे संत. संतांनी भक्ती मांडली, संतांनी भक्ती विचार समाजापुढे ठेवला, पण त्याच्याबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हेही सांगितलेलं आहे. संत परमेश्वराकडे मागणे मागतात, पण ते समाजासाठी, विश्वासाठी, विश्व कल्याणासाठी, समाज हितासाठी, आपल्यासाठी काही मागत नाहीत. मग ते चक्रधर स्वामी असतील, संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकाराम असतील, वारकरी संप्रदायातील अनेक संत असतील, संत कबीर असतील, संत महात्मा बसवेश्वर, गुरु नानक, या सगळ्याच संतांनी आपल्या साहित्यातून विश्व कल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे. या पाठामध्ये संत ज्ञानेश्वरापासून ते आधुनिक संत गाडगे महाराजांपर्यंत, संत तुकडोजी महाराजांपर्यंत या सगळ्या संतांच्या विचारांचा विचार या पाठात केलेला आहे. बघूया काय म्हणतायत लेखक. मगाशी सांगितलं की संत देवभक्त आहे, असतोच. तो खरा समाजाचा शिक्षक देखील आहे आणि स्वतःचं एक आदर्श आचरण त्यांनी समाजापुढे ठेवलेलं आहे. लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवण्याचा एक उत्तम मार्ग त्यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवलेला आहे. म्हणून अशी व्यक्ती जी आहे तिला संत असं म्हटलं जातं. हेच आपल्याला या पाठातून समजून घ्यायचं आहे. संत ज्ञानेश्वरांचं एक उदाहरण सुरुवात त्याच्यापासून केलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानापासून लेखकाने या ठिकाणी आपली सुरुवात केलेली आहे. संत हे काय करतायत, संतांचे विचार कसे आहेत, संतांची प्रार्थना, विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेलं मागणं हे किती अतुच्च आहे, उन्नत आहे, उत्तम आहे, हे या पाठातून सांगितलेलं आहे. मगाशी सांगितलं पाठपरिचयामध्ये काय आपलं की आजच्या जागतिकीकरणाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये चांगले मन घडवण्यासाठी, विचारांच्या संस्कारासाठी संतांच्या विचारांची नितांत गरज असते. हे विश्वची माझे घर, संत ज्ञानेश्वरांच्या वचनाची नेमकी संकल्पना या पाठाद्वारे लेखकाने आपल्यापुढे ठेवलेली आहे, स्पष्ट केलेली आहे. माणूस माणसाला भेटला जावा, माणसं अंतःकरणाने जवळ आली पाहिजेत, मनाने जोडली गेली पाहिजेत. अवघी माणुसकी आपल्याला दिसेल तरच माणुसकी सुखावेल. संतांचा हा विचार आहे, संत साहित्यातील हाच विचार आहे आणि तो अतिशय समर्पकपणे आणि परिणामकारकपणे लेखकाने प्रस्तुत पाठात मांडलेला आहे. संत ज्ञानेश्वरांची प्रार्थना या ठिकाणी विश्वकल्याणाची प्रार्थना आपण त्याला असं म्हणतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जे जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. संत ज्ञानेश्वरांची ही प्रार्थना निरंतर आपल्या हृदयात राहिलीच पाहिजे, निरंतर आपल्या मनात जपून ठेवावी अशीच आहे. पसायदान म्हणजे परमेश्वराकडे मागितलेलं प्रसाद. तर हा प्रसाद कसा आहे की मानवाने किंवा मानवातील दुष्टपणा नाहीसा व्हावा, जगातून दुष्कर्माचा अंधार नष्ट व्हावा आणि जे जे उन्नत आहे, जे जे चांगले आहे ते सर्वांना मिळावा, सर्वांना ती गोष्ट प्राप्त व्हावी, अशी विश्वकल्याणात्मक प्रार्थना संत ज्ञानेश्वर या ठिकाणी करतात. बघा ना, त्यांची ही संकल्पना किती व्यापक आहे आणि किती उदात्त आहे. आणि ही उदात्ततेची भावना आहे आणि हा जो उन्नत विचार आहे तो आजही आपल्याला अनुकरणीय आहे. आपल्या कृतीतून, आपल्या आचरणातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत, साध्य करता आल्या पाहिजेत. संत नामदेवांनी देखील प्रसायदान मागितलेलं आहे. त्यांचा तो प्रसिद्ध अभंग आहेच ना, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजशा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. संत नामदेवांनीही ईश्वराला प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे. काय विनंती केली बघा, देवा मला सतत विनम्र राहू दे. महत्त्वाचं आहे विनम्रता, अंगी विनम्रता असावी. ज्ञान प्राप्त झाले तर गर्व असू नये, अहंकार असू नये. उलट शिक्षणाचा मूळ उद्देश तोच आहे की शिक्षणाने माणूस विनम्र होतो. पण ही विनम्रता किती आहे हे आज एक मोठा प्रश्नच आहे आज. म्हणून तर संतांनी सांगितले की जे नैतिकता आहे, की पैसा आला, विद्वत्ता आली की अहंकार येतो. म्हणून हा अहंकार आपल्याला लांब ठेवायचा आहे. अंगी नम्रता आणायची आहे. आपल्या अंगातील जो उर्मटपणा आहे, उद्धटपणा आहे, तो कमी करायचा आहे. पण हे जे विकार आहेत, हे दुर्गुण जे आहेत, हे जर अंगी असेल तर आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. हे संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे उभं आयुष्य जगत असताना आपल्या अंगी नम्रता असावी, ते केव्हाही चांगले आहे. म्हणजे थोरांची, संतांची चरित्रे आपल्याला काय सांगतात, काय शिकवतात, हेच तर नम्रतेला महत्त्व देतात. एकनाथांची देखील भूमिका तीच आहे. सर्वाभूती भागवत भावो, हाची निजभक्तीचा ठावो. म्हणजे प्राणीमात्रामध्ये मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, सुखदुःखाशी अंतःकरणपूर्वक, सहृदयपूर्वक, मनाने समरस होणे. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद मानता आला पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला समरस होता आलं पाहिजे. आपला परका असा भेद मनात आणू नये, तरच जीवाचे मैत्र जुळून येते, तरच जीवाचे मैत्र होते. आणि ह्यालाच मैत्रभाव असं म्हटलेलं आहे. आणि संत एकनाथांना देखील हेच अपेक्षित आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. संत तुकोबांनी देवाकडे काय मागितले? काय मागितले? संत संगती दे, संत पुरुषांचा सहवास लाभू दे. काय असते संतांच्या सहवासामुळे काय प्राप्त होते? म्हणजे जे विचार आहेत, संतांनी मांडलेले जे विचार आहेत ते त्यांनी आचरलेले आहे आणि ते कृतीतून दिसत असतात, निदर्शनास येत असतात. मग असे जे संत आहेत, असे सत्पुरुष आहेत, त्यांचा सहवास जर लाभला
तर आपल्या अंगी देखील काही हे विचारांचे सुसंस्कार होतील ना. म्हणून तर तुकोबा मागणे मागतात की मला संतांचा सहवास दे, हेच दान दे, बाकी काही नको, की तुझा विसर होऊ देऊ नये. आणि त्यासाठी मला संत संग दे, सदा संत संगती हवी. मला मुक्ती बी नको, संपदा पण नको, फक्त मला चांगल्या सत्पुरुषांचा सहवास लाभू दे. आणि मग अशा सत्पुरुषांच्या सहवासातून सद्गुणांची वृद्धी होते आणि मानवी जीवनाचे कल्याण होते. म्हणून तर हे संत स्वतःसाठी काही मागत नाहीत. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा तुकोबांच्या जीवनाचा एक सूत्र आहे. सहकार्याची भावना व्यक्त करणारी ही एक रचना आहे महत्त्वाची. आणि या पाठामध्ये देखील लेखकाने या अभंगाला अनुसरूनच संतांचे विचार आज आपल्याला किती आवश्यक आहे हेही स्पष्ट केलेलं आहे. संत रामदासांकडे येऊ. संत रामदासांनीही विश्वकल्याणाची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, कल्याण करी देवराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. समर्थ रामदासांना जनहिताची तळमळ आहे. आज जनहित करणारे लोक किती आहेत? तुम्ही आजूबाजूला जर निरीक्षण केलं, पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल खरीच तळमळ आहे का? आपल्याला काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, तळमळीने करा. सर्वांचे कल्याण होईल असा विचार करा, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करा. आणि असा विचार प्रत्येक मानवामध्ये आला पाहिजे असे मागणे संत रामदास परमेश्वराकडे मागत आहेत. थोडक्यात समाजहित व जनहित हे संतांच्या आचरणातून सदा दिसून येत असतं. तुम्ही कुठलीही रचना पहा, त्यांचे चरित्र पहा, त्यांचे अभंग पहा, त्यांची वचनं पहा, यामध्ये संतांचे विचार किती उन्नत आणि आपल्या मनावर सुसंस्कार करणारे होते याची जाणीव होईल. संत गाडगे महाराज अलीकडचे आपले हे संत, क्रांतिकारक संत, वेळ वाया न घालवता, व्यर्थ न घालवता, व्यर्थ गप्पा न मारता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे म्हणजे आमचे संत गाडगे महाराज. गावच्या स्वच्छतेबरोबर जनमानसांचे अंतरंग स्वच्छ करणारे म्हणजे संत गाडगे महाराज. संतांचे विचार प्रत्यक्षात आणून आचरणातून संबंध जीवन व्यतीत करणारे म्हणजे गाडगे महाराज. हे आधुनिक संत होते. सामाजिक प्रबोधन आणि शिक्षण याला महत्त्व देणारे हे संत होते. शिक्षणाचे महत्त्व ते सांगताना ते म्हणतात, नको धर्म कृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. म्हणजे शिक्षणाने माणूस सुसंस्कृत व्हावा, सुविचारी व्हावा, सुशिक्षित व्हावा आणि तो उदात्त विचारांनी जोडला जावा, त्यातून त्याचे कल्याण व्हावे, स्वप्रयत्नाने स्वतःचा उद्धार करावा. हेच संतांची शिकवण, या संतांची शिकवण आहे, गाडगे महाराजांची शिकवण होती. म्हणजे तुम्ही संत ज्ञानेश्वरापासून आता संत गाडगे महाराजांपर्यंत जर आला, त्यांची तर विचारांची शृंखला जर बघितली तर त्यामध्ये विचाराचं साधर्म्य, विचाराचा सारखेपणा आपल्याला दिसून येईल. आणि आता शेवटचे संत की या पाठामध्ये आलेले त्यांचे विचार, त्यांचा अभंग, त्या अभंगातून प्रकट होणारे संत तुकडोजी महाराजांच्या मनातील विचार या ठिकाणी सांगितलेले आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. बघा, आपला गाव आपले मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा करावी, अज्ञान दूर करावे, यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी, ग्रंथ वाचन करावे, सत्याचरण व सत्य तेच बोलावे असं सांगून ते पुढे प्रार्थना करतात. सर्व विश्वची भावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी गावलोकी तरीच लाभ. संत तुकडोजी महाराजांचा हा विचार आज किती उपयुक्त आहे. अलीकडचे संत आहेत. मग ग्रामगीता या ग्रंथामध्ये आज आपण स्वच्छता आपण स्वच्छतेचा मंत्राचा जप करतो, पण प्रत्यक्षात स्वच्छता किती करतो, कृतीमध्ये किती आणतो, हाही मोठा प्रश्नच आहे. म्हणजे तुकडोजी महाराज असोत, गाडगे महाराज असोत, किंवा अगदी सुरुवातीपासून नामदेव ज्ञानेश्वर असोत, सर्वांचे विचार किती अनुकरणीय आहे, सर्वांचे विचार किती कृतीत आणण्यायोग्य आहे आणि त्यातून किती परिवर्तन घडू शकते, हेच या पाठाच्या आधारे लेखकाने आपल्याला स्पष्ट केलेले आहे. आता बघा,
थोडक्यात या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्व संतांनी मानवतेच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी चिरंतन प्रार्थना केलेली आहे. ती प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराचे संवर्धन करावे, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे, कोणाला दुखवता कामा नये, दुसऱ्यांना उपयोगी पडावे, हीच खरी मानवता आहे. हेच त्यांनी आचरणातून विचारातून शिकवलेले आहे. आणि हा विचार आणि त्यांचे हे आचरण माणुसकीकडे घेऊन जाणारे आहे. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याचा आनंद वेगळाच असतो. हे जगण्याचे सूत्र झाले पाहिजे आज आपले. स्वतः चांगले जगावे, स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचा विचार करावा, हे या पाठातून संत विचाराच्या आधारे आपल्याला लक्षात आलं असेल. आता आपण या पाठाखालील स्वाध्याय घेऊया. पाठ खूप मोठा आहे, परंतु आपण सारांशपणे प्रत्येक संतांचा विचार जो या पाठामध्ये आलेला आहे तो थोडक्यात आपल्यापुढे ठेवलेला आहे. स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. बघा, संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष आपल्याला इथं लिहायचे. संतांचे मागणे कोणासाठी आणि काय आहे ते लिहायचे. पाठातील संतांच्या काव्यांशातून व्यक्त झालेली भावना किंवा इच्छा विचार आपल्याला या ठिकाणी सांगायचे. संत तुकारामांचे जीवनसूत्र काय होते हे तर तुम्ही लिहायचं आहे. सामाजिक प्रबोधनास महत्त्व देणारे संत कोणते, स्वमत कृती बघा. संत ज्ञानेश्वराच्या पसायदानातील प्रार्थनेचा अर्थ पाठाद्वारे आपल्याला स्पष्ट करायचा आहे. पसायदानाचा तुम्ही बऱ्याच मुलांना जवळजवळ सगळ्याच मुलांना पसायदान माहीत आहे, पसायदानाचा अर्थही माहीत असेल. त्या आपल्याला काय करायचं की पसायदानाचा अर्थ खरं तर मोठा आहे, परंतु पाठाद्वारे पसायदानाचा अर्थ आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचा आहे. आजच्या विज्ञान युगामध्ये संत विचारांची गरज का आहे हे या ठिकाणी तुम्ही स्वमत लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या पाठाखालील आणखीन काही स्वाध्याय आहेत बघा. अपयशी माणसासाठी संतांनी केलेलं मार्गदर्शन, ते मुद्दे तुम्ही लक्षात समजून घ्या. पाठही वाचा, हा व्हिडिओ आहे का नाही समजला तर तुमच्या विषय शिक्षकांना विचारा, ते लक्षात तुम्हाला आणून देतील. संतांच्या माणसाकडून अपेक्षित असलेली आदर्श कृती कोणती, सामान्य माणसाची मागणी कोणासाठी असते आणि संतांची मागणी कोणासाठी असते हे तुम्ही सहज लिहू शकता.